तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो दादर पोर्तुगीज चर्च या ठिकाणी की बरेचशा लोकांनी मला कमेंट केला आणि पर्सनली आपले काही सबस्क्रायबर्स आहेत, एक राजू दादा म्हणून आहेत, त्यांनी मला विशेष सांगितलं की दादा या व्हिडिओमध्ये माझं नाव घ्या. तर ते मला देखील ट्रेनमध्ये भेटले. त्यांनी सांगितलं की आता नवीन काय अतरंगी टी शर्टच्या शॉपमध्ये आले असेल तर दादा नक्की आम्हाला सांगा. तर मी बरेच दिवस या शॉपमध्ये व्हिडिओ नाही बनवले. आपण लास्ट इयर बनवली बहुतेक 11 महिन्या 12 महिन्यापूर्वी. तर मी पुन्हा एकदा आलो आहे. पहिली तर सर्वात पहिली ताईंची परमिशन घेतली, दादांची परमिशन घेतली. तर आता बघू यावेळेस काय अतरंगी टी शर्ट आपल्या मालवणी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये काही टी शर्ट आले आहेत का. आणि एक टी शर्टचा फक्त एक भन्नाट मजा काय मित्रांनो आहे, आपण काही आपले भाव असतात म्हणजे मनातले कोणाला काय सांगायचं असं आपण 10 जणांना पण स्टेटसला ठेवतो, 50 लोक बघतात, 40 लोक बघतात. पण इकडचे काही टी शर्ट आहेत ना मित्र, तुम्हाला कोणाला काय बोलायचं उत्तर द्यायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या गायडन्सनुसार मी त्यांच्याकडून तुम्ही टी शर्ट बनवून घेऊ शकता, प्रिंट करून घेऊ शकता आणि तुम्ही घालून फिरू शकता. तर 10 जणांना दाखवण्यापेक्षा तुम्ही 100 लोकांना दाखवा. आणि अशी एक भन्नाट अशी टी शर्ट असतात ना मित्रांनो इकडे. तर खूप मजा येते टी शर्टनी. कारण का आता माझे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या मुलाचे ते आपण शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो कॉमेडी, तर माझ्या मुलाच्या अंगावर देखील ह्याच शॉपचे टी शर्ट असतात. माझी मम्मी इकडे येते, मला या शॉपच्याबद्दलची माहितीसुद्धा माझ्या मम्मीमुळेच कळलं, आईमुळे. तर बऱ्याचशा आपला प्रसन्न देखील याच टी शर्टी घालतो इकडच्या. आणि आपण लास्ट टाइम आपण फिरायला जातो, तुम्हाला माहिती आहे दरवर्षी की गेल्या वर्षी कन्याकुमारीमध्ये आपण ही टी शर्ट घालून गेलेलो मित्रांनो. ती कन्याकुमारी जो मेन स्पॉट असतो, लास्ट एंड बोलतो आपण आपल्या इंडियाचा, तर तिकडे देखील ह्याच शॉपची टी शर्ट घालून मी फिरत होतो अख्खा दिवस तिकडे. आणि बहुतेक मराठी लोक दिसत होते आणि मराठी लोक बहुतेक ठिकाणी आहेच आहेत. तर ते देखील मला तिकडे विचारत होते की मस्त टी शर्ट वाटते. तर मित्रांनो आपण ह्या टी शर्टच्याबद्दल ना काही नवीन आलेत, युनिक आले टी शर्ट, आपण ते बघू. तर आपण दादांकडून एक छान अशी माहिती घेऊ यांच्या नवीन टी शर्टच्याबद्दल. आणि ऑनलाईन आता बुकिंग होईल की नाही, की तुम्हाला इकडे येऊनच परचेस करावं लागेल, त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती घेऊ. तर जास्त वेळ नाही घेता मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर तुम्हाला ना मी व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी ना एकदा लोकेशन दाखवतो, एक्झॅक्ट शॉप कुठे पोर्तुगीज चर्चच्या इकडे. तर चला या नंतर आपण एक व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपल्याला जो समोर दिसतोय ना तो पोर्तुगीज चर्च आहे आणि तिथूनच आहे ना दादरवरनं येण्याचा रस्ता आहे तिथून. आणि समोरच बघा तर्फे मराठी शॉप आहे आणि बाहेर काहीतरी डिस्प्ले लावले त्यांनी छान छान. बघा लहान मुलांचे देखील टी शर्ट्स आहेत. हे बघा लाडोबा वगैरे, गोंडस वगैरे आहे आणि बरेचसे ते बघा मोठ्यांमध्ये पण आहे. आणि इकडे देखील आहे ते बघा बाहेर असे मला डिस्प्लेला नसाचे टी शर्ट दिसत आहेत. तर मित्रांनो आपल्याला शॉपची माहिती देणार आहेत ना अभिजित तर्फे हे दादा देणार आहेत. आणि हे ओनरच सुद्धा इकडेच आहेत. आणि काही जे डिझाईन आपण इकडे बघतो यांच्या टी शर्टवर ते स्वतः ते बनवतात, इकडे प्रिंट करतात. की दादा सर्वप्रथम आभार तुमचे की पुन्हा एकदा आम्हाला संधी दिली तुम्ही व्हिडिओ काढण्यासाठी. तर दादा आपण शॉपच्याबद्दल आपण काय माहिती सांगू शकाल. आता आमचं हे शॉप जे आहे हे 14 वर्ष जुनं शॉप आहे. हे आता इथे पोर्तुगीज चर्चच्या अपोजिट एक लकी रेस्टॉरंट आहे, त्याच लेनमध्ये आमचं 5वं शॉप आहे. म्हणजे आमच्या इथूनच रस्ता पुढे सिद्धिविनायकला जातो. म्हणजे हा लँडमार्क जर हे सांगायचं झालं तर लकी रेस्टॉरंट आणि पोर्तुगीज चर्च. अच्छा, तर असं आमचं शॉप आहे इथे. आणि दादा आपला नवीन जे काय ट्रेंडिंगला टी शर्ट आले असतील, आपल्याला बरेचसे मंडळी असे विचारतात की भेटून की दादा यावेळी काय तुमच्या शॉपमध्ये असणार की एकदा दाखवू. तर दादा काय दाखवणार आपला यावेळी टी शर्ट. हा दाखवतो ना. आता सध्या कसं झालंय, आता लोक सध्या पिकनिकचा सीझन आहे, तर बरेच लोक आता ग्रुपने पिकनिकला जात आहेत. तर आता आम्ही सध्या हे असं इथे बनवलेलं आहे. ते बघा भटकंती आहे. ओके, भटकंती आहे. आयुष्य एक सुंदर प्रवास. हा एक देखील खूप छान आहे मित्रांनो. नुसता रुबाब. ओके दादा चालेल. खायचं प्यायचं नुसतं भटकायचं. एक भारी आहे. आणि इथे पण हे बघा तुम्हाला दिसतील, उचलला पाय निघालो हिंडायला. हां ही लास्ट टाइम आपण मित्रांनो तुम्हाला सांगतो मी घेऊन गेलेलो टी शर्ट. खायचं प्यायचं आणि नुसतं झिंगायचं. अच्छा, असे बरेच आहेत. उठायचं आणि सुटायचं. हे बघा मित्रांनो बरेचसे आहेत. उठायचं सुटायचं खायचं प्यायचं निसर्गाच्या खुशी. हे बघा. आणि आता नवीन बाकी फनी जर म्हणायचं तर असंही आहे, ज्याचं करावं बोला तो म्हणतो माझंच खरं, माझ्याशी नीट बोलायचं. हो मोजकेच पाहिजे पण जीवाभावाचे पाहिजे. ओके. हो आहे मी वाईट, एनी प्रॉब्लेम. अच्छा हे एक भारी वाटते मित्रांनो. पण आहे हाय मी वाईट एनी प्रॉब्लेम्स, हे एक थोडा भारी वाटतंय.
आता लहान मुलांमध्ये बघायचं झालं तर लहान ते मुलांमध्ये हेच. असं आहे, नावातच टॅलेंट आहे. हे लहान मुलांचं कष्ट टाळू, कष्ट डायलो हे आणि आपले- शिवाजी महाराजांचं एक आहे, आणि- जगदंबरी असलेलं निश्चयाचा महामेरू. हे एक मस्त टी शर्ट आहे मित्रांनो, की आपल्याला प्रत्येकाला घ्यायलाच पाहिजे. हा पण तिचा आणि नीट वापर करा. इतर पण आहेत लहान मुलांचे, हे बघा जसं की मला सगळं येतं, डाकू नंबर 1, आजीची लाडकी, आजीचा लाडका आहे, ऑलवेज नंबर 1, होय मीच दिवे लावणार, आईचं कोकरू, मॉम सेज माझं बाळ लय गुणाचं, आईचा बबड्या, बोक्या, आता माझी सटकली, लाडोबा आहे, डॅम्बिस आहे, चला भूर, मला पण घेऊन चला. तर असे असंख्य टी शर्ट्स आहेत आमच्याकडे आणि नवीन नवीन सतत येतच राहतात. नवीन नवीन आणि आता नवीन आता जानेवारी 2026 चालू होईल आता 1-1.5 महिन्यातच. हो तर त्या ठिकाणी नवीन तयारी आहे का आपली? हो, आता तयारी चालू आहे. त्याआधी क्रिसमस येणार आहे, मग सिक्रेट सांता वगैरे अशा कॉन्सेप्ट असतात लोकांचे. त्यासाठी लोकांना रिक्वायरमेंट असते की नवीन नवीन डिझाईन काय हवं. तर आता काम चालू आहे आमचं डिझायनिंगवरती. अच्छा. तर येतील लवकरच. आम्ही स्टेटसला ठेवतो किंवा वेबसाईटवर आमचं अपडेट असतं. तर आपला इंस्टाग्रामचा पेज देखील सांगून ठेवा तुम्ही. हो, आमचं इंस्टाग्रामचं पेज तर्फे म्हणून आहे, तर्फे मराठी आर्ट शॉप. आपण लिंक टाकून देऊ आपल्या ह्याच्यामध्ये. आणि दादा आपल्या जर कोणाला जे बघतात आता लोक, त्यांना जर ऑनलाईन जर घ्यायची असेल काय प्रोसेस असणार? ओके, तर आता आमची वेबसाईट आहे www.tarfe.com. इथे तुम्ही Okay. विजिट करू शकता. याच्यावर तुम्हाला दरवेळी वेगवेगळे अपडेट मिळत जातील. जर तुम्ही एकदा का त्याला सबस्क्राईब केलं तर जे अच्छा. नवीन डिझाईन येतात ते तुम्हाला मिळतील आणि तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. 1-2 दिवसात आम्ही लगेच पाठवतो डिलिव्हरी. 1-2 दिवसात. मग डिलिव्हरी चार्ज वेगळे असतात का? नाही, ते इन्क्लुडिंग आहे त्यातच. अच्छा, ओके. तरी पण आपल्या अजून कुठे बाहेर गावी गेलेत का टी शर्ट इकडून? हो हो हो, आता आम्ही इथून सिडनी वगैरे जिथे मराठी मंडळ आहेत त्या लोकांनी पण आमच्याकडून असे ग्रुपने ऑर्डर करून मागवून घेतलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, तिथून एक गणपतीच्या वेळी वगैरे असे आम्ही पाठवलेले आहेत. ओके, म्हणजे बरेचसे सिडनी असं. आपल्या शॉपचे टी शर्ट बाहेरच्या देशात सुद्धा हो, जातात. हो, हो. तर खूप भारी आहे. आणि दादा आणखीन काय माहिती सांगणार? आता या डिसेंबरमध्ये डोंबिवलीमध्ये जे एक आमची ब्रँच आहे, तर तिथे जवळपासच एक उत्सव म्हणून एक एक्झिबिशन असतं. ते खूप नावाजलेलं आहे. उत्सव एक आहे आणि आगरी महोत्सव आहे. हां, तर तिथे आमचं एक्झिबिशनमध्ये स्टॉल लागणार आहे. तर तिथे पण सगळ्यांना लोकांना इथे तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे पहिला आगरी महोत्सव असेल, त्यानंतर उत्सव आहे. डोंबिवलीमध्ये दोन्हीकडे. हो हो. आणि जे इतर आपल्या मुंबईमध्ये इतर ठिकाणी जर फेस्टिवल होता तर तुम्ही तिकडे जातात का? मुंबईमध्ये हे 2च फेस्टिवल सध्या करतो आणि बाकी आमची दादरला एक आहे ब्रँच, एक लालबागला आहे. अच्छा. तर लोक जिथे ज्यांना जवळ पडेल तिथे ते भेट देऊन खरेदी करतात, असं आहे. आणि फ्युचरमध्ये आपली ब्रांच अजून कुठे वाढवायचा प्रयत्न असणार काय? फ्युचरमध्ये आमचा एक ठाण्यामध्ये प्रयत्न आहे. ठाणा ठाणा. आणि बोरिवली बोरिवली. या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील नवीन ब्रँच चालू करायचा. कारण तिथल्या लोकांना सोयीस्कर होण्यासाठी बरेच हो. लोकांची डिमांड आहे की आमच्या इथे पण करा, म्हणजे आम्हाला तिथल्या तिथे जवळच शॉपिंग करता. हां, म्हणजे बरेचसे मंडळी पण बोलतात. त्यासाठी आम्ही विचार करतोय. ठाणा आणि बोरिवली असे 2 टार्गेट्स आहेत आमच्याकडे. नाही, लास्ट टाइम 1-2 वेळा मी व्हिजिट केलेली ना शॉपला, हां. तेव्हा बरेचसे मंडळी बाहेरनं वगैरे आलेले, गोरेगाववरनं, बोरवलीवरनं, तेव्हा मी स्वतः भेटलेलो त्यांच्याशी. हां, तर दादा अजून तुमचं म्हणजे असं मध्ये 2 फेस्टिवल तर होतातच होतात. हां. आणि आता येणारा म्हणजे नवीन वर्ष असेल, जेव्हा कुठे नवीन फेस्टिवल तुमचं जाण्याचा म्हणजे असा आहे का प्लॅनिंग? जसं आपला पार्कामध्ये होतात फेस्टिवल वगैरे, तर काय नाही, असं? तसं नाही होत, पण आम्ही वेळोवेळी आहे ना अपडेट करतो. जर काहीच आमचे चेंजेस झाले, कुठे काही अच्छा. करणार असेल तर आमचं पेजवरती वगैरे ॲड्रेस वगैरे आम्ही पाठवतो. त्याच्यामुळे लोकांना ते अपडेट मिळतात. सध्या आता हे 2च फेस्टिवल आम्ही करणार आहोत, आगरी महोत्सव आणि उत्सव. ओके दादा. तर दादांनी आहे ना आपल्याला बरेचसे मित्रांनो माहिती छान सांगितली. दादा तुमचं खरंच मनापासून आभार. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्याला ना दादांनी छान अशी माहिती सांगितली आहे टी शर्टच्या बद्दलची. तर आता आपण काही नाही, जे डिस्प्लेला जे टी शर्ट आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडं बघूया इकडे. चला तर या. हे बघा ना मित्रांनो, इथे बरेचसे असे टी शर्ट आहेत. आणि इकडे देखील अजून काही टी शर्ट आहेत, हे बघा ठेवलेले आहेत. आणि यांच्याकडे पूजेचं साहित्य देखील भेटतं आहे, अगरबत्ती वगैरे भेटते. हे बघा पूर्ण पूजेचं साहित्य आहे. एक छान कॉन्सेप्ट आहे. आणि ही एक मस्त अशी टी शर्ट आहे विठ्ठलाची. आणि ते बघा बरेचसे टी शर्ट्स आहेत.
आणि आपल्याला दादाने दाखवली पाठी पण देखील खूप सारे टी शर्ट आहेत. आणि आता एक 6 डिसेंबर इथे त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील एक टी शर्ट आहे, खूप छान आहे. खूप अशा भन्नाट आहेत. आणि महाराजांचे तर टी शर्ट इकडे ना मित्रांनो खूप साऱ्या व्हेरायटीमध्ये असतात, एक नवीन नवीन लुकमध्ये असतात. आणि इकडे एक आपल्या एकविराची यात्रा होती तेव्हा आपण इथूनच टी शर्ट घेऊन गेलेलो मित्रांनो. तर एक मिनिट दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, आपण आहे ना ह्यात एक टी शर्ट घेऊन गेलेलो एकविराला पालखी सोहळ्याच्या दिवशी. आणि आता बरेचसे ना मित्रांनो साईबाबांच्या दिंड्या चालल्या शिर्डीला, तर त्याच्या देखील सुद्धा खूप छान असे टी शर्ट आहेत, तुम्ही घालून जाऊ शकता प्रवास करताना पायी. आणि हे एक मस्त आहे मित्रांनो, आपला हा एक आवडता विषय आहे, लाल डब्बा. मस्त टी शर्ट वाटते बघा. हे बघा, आम्ही बाबा मोठी माणसं. हे बघा मस्त आहे. उचलला पाय निघालो हिंडायला. मित्रांनो आपण ही टी शर्ट गेल्या वर्षी घेतलेली. आणि एक मस्त आहे साईराम. आणि एक स्वामींची आहे. हे बघ गणपती चाकरमाने चालले गावाला. हे मस्त मस्त टी शर्ट आहेत. हे बघा निवांत एक टी शर्ट मस्त आहे. एकच फाईट वातावरण डाईट. आणि महाराजांची आहे. हे बघा बरेचसे आहे. आम्ही मुंबईकर आहेत. हे बघा इकडे खूप असे छान असे व्हेरायटी. म्हणजे हे बघा एक मस्त आहे म्हणजे आम्ही वेडे. म्हणजे एक एक व्हरायटीमध्ये. आणि लहान लहान मुलांमध्ये देखील खूप छान आहे. तर हे बघा ना मित्रांनो, लहान लहान मुलांमध्ये देखील खूप छान असे टी शर्ट्स आहेत. तर मित्रांनो आपण आहे ना बरेचसे यावेळी काय नवीन टी शर्ट आले ते बघितले. आणि छान अशी दादांकडून माहिती देखील घेतली यांच्या शॉपच्याबद्दल. आणि थोडं आपण बघितलं टी शर्ट यावेळी काही काही नवीन आहेत ते मित्रांनो. तर नक्की या शॉपला मित्रांनो व्हिजिट द्या. तर दादर स्टेशनपासून आहे ना मित्रांनो फक्त अवघ्या चालत आलं तरी मित्रांनो 5 मिनटं लागतील चालत आलं तर. दादर पोर्तुगीज चर्च इकडे यायचं आहे. तिकडं दादर गोल मंदिराच्या इथून जर तुम्ही कोणाला विचारला पोर्तुगीज चर्चला जायचं तुम्ही सहज 2-3 मिनिटामध्ये तुम्ही पोचू शकता इकडे. तुम्हाला कोणी सांगू शकतो. कोणालाही सहजपणे विचारा पोर्तुगीज चर्चला जायचं आहे. पोर्तुगीज चर्चच्या इथूनच सुमारे एक आपला रस्ता आहे सिद्धिविनायक मंदिराच्या इकडे जायला. तिकडे बाजूला शॉप आहे मित्रांनो, कोणीही सांगेल तुम्हाला. आणि दिसतं एकदम परफेक्ट रस्त्यावरती पोर्तुगीज चर्चच्या इकडे. तर काय नाही मित्रांनो, फुल भन्नाट असे वाटतं टी शर्ट आतासुद्धा मित्रांनो. तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा. बरेचसे मंडळी येतात. व्हिडिओ थांबून आपल्याला करावे लागतात. ते खूप लोक तुम्ही ते कधी सिद्धिविनायकला पाया पडायला आले दर्शनासाठी तर तुम्ही नक्कीच या शॉपला पोर्तुगीज चर्चला इथं या. सिद्धिविनायक मंदिराची पण 2-3 मिनिटावरच्या अंतरावरती आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या पुढे आगरबाजार पुढे पोर्तुगीज चर्च आहे. तर तुम्ही सहजपणे येऊ शकता मित्रांनो. आणि आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे बऱ्याच वेळी तुम्ही सांगा. तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढची वेळ तुम्हाला कुठची पाहिजे ती. चला तर जास्त काही नाही बोलता आपण भेटू एका नवीन जागेवरती एका नवीन ठिकाणी एका नवीन शॉपमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.